महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या 57व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालयात नव्यानं बांधण्यात आलेल्या विद्यार्थिनी वसतिगृह इमारतीचं उद्घाटन आणि प्रगतिशील शेतकरी सन्मान सोहळा असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांची प्रमुख उपस्थिती होती। सुरुवातीला कृषी मंत्री भरणे, महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांच्या हस्ते फीत कापून शाहू कृषी महाविद्यालयात नव्यानं बांधण्यात आलेल्या विद्यार्थिनी वसतिगृहाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी बोलताना नामदार दत्तात्रय भरणे यांनी विद्यार्थ्यांनी स्वप्न साकार करण्यासाठी कठोर मेहनत करण्याचं आवाहन केलं। येत्या 8 ते 10 दिवसात कोल्हापुरातील शाहू कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह मंजूर करून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली। कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून नवसंकल्पना राबवून राज्याच्या कृषी क्षेत्रात क्रांती करण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं। तुमच्या हातून महाराष्ट्राच्या शेतीला नवीन दिशा मिळेल असा मला 100% पूर्ण विश्वास आहे। नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून नवकल्पना राबवून तुम्ही देशाच्या अन्न सुरक्षेसाठी मोठा वाटा उचलाल अशी अपेक्षा निश्चित प्रकारे व्यक्त करतो। कारण का कार्यक्रमाला मला वाटतं तर 1:30 वाजलेले आहेत। यावेळी नामदार भरणे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान वापरून विक्रमी उत्पन्न घेतलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फरास, गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे, राहुरी कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर शैलेंद्र कांबळे, संचालक प्रशांत बोडके, डॉक्टर गोरक्ष ससाणे, अभियंता मिलिंद ढोके, कृषी सहसंचालक बसवराज मस्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, सुनील कराडे यांच्यासह कृषी विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कृषी मंत्र्यांच्या कार्यक्रमाला कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख असूनही जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्यानं उपस्थित शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली।